नमस्कार सर्वांना, कशा आहात आपण? आम्ही पण छान. तर सकाळी आम्ही निघालो लग्नाला, जेवण वगैरे करूनच निघालो घरातून. हॉलवरती पोचल्यावरती मस्तपैकी फोटो वगैरे काढले, नातेवाईकांना भेटलो, सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. आणि ही छोटी माझी वहिनी आहे आणि ह्या माझ्या नंदा आहेत, ज्या मनाने खूप छान आणि सुंदर आहेत. मग आम्ही काय इकडे नवरदेवाची एंट्री चालू होती, म्हणजे जंगी स्वागत चालू होतं. मुली छानपैकी डान्स करत होत्या आणि हा छान ट्रेंड आला आहे आणि जो गावाकडे सुद्धा पाहायला मिळतो आणि खूप लोक एन्जॉय करतात. पूर्वी हे सगळं शहरात असायचं, पण गावी पण आता खेडेपाड्यात सुद्धा ह्या गोष्टी होतात आणि खूप छान लोक एन्जॉय करतात. मग काय मंगलाष्टक झाली आणि आम्ही निघालो आमच्या घरी, म्हणजे मुंबईला. कारण आम्हाला जाणं खूप गरजेचं होतं, कारण आमच्या आहोंची मीटिंग होती 8 वाजता आणि त्याच्या आधी आम्हाला पोचणं खूप गरजेचं होतं. कारण आम्हाला लग्न पण करायचे असतात, कामं पण करायची असतात. कारण आपल्याला एवढं आग्रहाचं निमंत्रण होतं, त्यामुळे आपण जाणं खूप गरजेचं असतं. कितीही आपल्याला वेळ असो किंवा कामं असो, कितीही काही असो, तरी आपली जी नातेवाईक आहेत त्यांच्या कार्यासाठी किंवा त्यांच्या कार्यक्रमासाठी आपण जातोच. आणि मग नंतर काय एवढा प्रवास वगैरे करून दमायला होतं, पण काही नाही, आपली माणसं भेटली की तो थकवा जातो. आणि हा बघा मागे किती पसारा आहे, हे सगळं सामान आहे जे दरवेळेस माझ्या गाडीमध्ये असतं. मी जाताना एक बॅग घेऊन जाते, पण येताना 10-12 गोष्टी घेऊन येते. आणि हे माझं दरवेळचं आहे. आणि रस्त्याने मला लागली होती भूक आणि समृद्धी महामार्गावर कुठेही हॉटेल नाही आहे, कारण तिथे पर्यायच नाही गाडी. मग नंतर आमच्या भावाने एक हॉटेल बघून मग गाडी थांबवली आणि मग मी मस्तपैकी नाश्ता केला. कारण नाश्ता केल्याशिवाय आपल्याला जमणार नाही, कारण प्रवासात मला खूप भूक लागते. आणि ही सवय मला माझ्या वडिलांकडून मिळालेली आहे, कारण त्यांनासुद्धा प्रवास म्हटला का भूक लागायची. आणि मला ही सवय खूप आवडते, कारण ती माझ्या वडिलांची आहे, म्हणून ती माझ्याजवळ आहे. हे मला खूप भारी वाटतं. आणि मला भूक तर खूप लागली होती आणि लवकर काही येत नव्हतं, कारण तिथे खूप गर्दी होती. वाट बघून मग कसा तरी नाश्ता आला आणि मग आम्ही खाल्लो आणि आम्ही निघालो. आणि मला याचं भारी हे आलं होतं की आता घरी जाऊन मला हे सगळं सामान नीट ठेवायचं आहे, कारण परवा पुन्हा मला गावी यायचं आहे आणि हे सगळ्या गोष्टी नीट लावून मला पुन्हा गावी पोचायचं आहे. तर चला आता पुन्हा भेटूया आपण.